ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित 3 दिवसीय अखिल भारतीय शास्त्रार्थ महासभा आणि युवा विद्वत संमेलनाचा उद्घाटन समारंभ कैलास मठाचे महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन समारंभाला महामहोपाध्याय देवदत्त पाटील, गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे आचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नाशिक परिसरचे निर्देशक प्राध्यापक निलाप तिवारी, नाशिक शृंगेरी मठाचे पदाधिकारी रामगोपाल अय्यर, विवेकानंद केंद्राचे देवगिरी विभाग प्रमुख ज्येष्ठ संपादक डॉक्टर विश्वास देवकर, उद्योजक धनंजय बेळे, भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नगरसेवक गुरुमीत बग्गा, नीलम पाटील, चंद्रकाला धुमाळ, कमलेश बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या 3 दिवसीय संमेलनामध्ये नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या महासभेला विशेष महत्त्व आहे. व्याकरणशास्त्र, ज्ञानशास्त्र, मीमांसाशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वेदांत, धर्मशास्त्र, श्रुती आदी शास्त्रांवर आणि संस्कृत ग्रंथांवर देशभरातून आलेले 50 पेक्षा अधिक विद्वानांकडून शास्त्रार्थ होणार आहे. संमेलनाला उपस्थित संस्कृत गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होईल. नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व, संस्थेमधील पूजाविधी, अन्य धार्मिक विधी याबाबतही चर्चा होणार असून कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व सर्वसामान्यांना समजावे या दृष्टीने हा विचार विनिमय महत्त्वाचा आहे. गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे आचार्य श्री रवींद्र पैठणे यांनी स्वागत, डॉक्टर विश्वास देवकर यांनी प्रास्ताविक केले, प्राध्यापक कुमार भट यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
जितनी आप लोग सेवा करेंगे आने वाली अतिथियों की, निश्चित रूप से ये हम सब के लिए गौरव का विषय है और आपके लिए भी है। सब संतों का आशीर्वाद आप सबको यहाँ पर मिलेगा। हमारे तो नारायण संस्कृति जो है हमारे जीवन के अंदर होनी चाहिए। और नारायण ये तो बहुत बड़ा सौभाग्य है कि नासिक नगरी में है और जहाँ भगवान श्री राम यहाँ के ऊपर निवास किए हैं, हनुमान जी महाराज का भी जन्म स्थान यहाँ के ऊपर है। मैं आपको एक श्लोक हनुमान जी के बारे में कहा जाता है कि हनुमान जी ने केवल एक ही पुस्तक लिखी है और सीता हरण हो गया, तो एक श्लोक के द्वारा बहुत सुंदर भावार्थ शहर स्वतःची संस्कृती विसरलं तर ते शहर उद्ध्वस्त होतो आणि आपण ती संस्कृती विसरतो आहोत की का ही खंत मला आहे. पण संस्कृत विषयाच्या प्रसारासाठी पण संस्कृत ही नुसती अध्यात्माची भाषा आहे मी मानत नाही, तर ती विज्ञानाची भाषा आहे. याची सभेमध्ये भाग घेऊ शकणारी जी लोक आहेत ती 75च्या पुढे. मग ठराविक मंडळी जी आहे ज्यांची प्रतिष्ठा झालेली आहे असेच पंडित मंडळी सर्व ठिकाणी आयोजना जिथे असतात ते तिथे सहभागी होतात आणि तयारी असून सुद्धा नवीन जी मंडळी आहेत त्यांना आता आपल्याकडे व्यासपीठ नाही, तर या संबंधी प्रयत्न. आज नाशिकमध्ये अखिल भारतीय शास्त्रार्थ सभा आणि युव महोत्सव संमेलन ज्याला आपण म्हणतो त्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. नाशिकमधील कैलास मठाचे आचार्य श्री स्वामी समीरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून वेदघोषामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये ज्यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवस हा जो कार्यक्रम चालणार आहे ते आचार्य महामहोपाध्याय श्री देवदत्तजी पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण 50 जणांची टीम ही नाशिकमध्ये 3 दिवसाकरता आलेली आहे. आज, उद्या आणि परवा न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांत, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा अशा विविध शास्त्रांमधील चर्चा ही संपन्न होणार आहे आणि त्याच्यातून मंथनात्मक बोध या ठिकाणी ते सर्वजण त्यात काढणार आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने स्वामीजी तर होतेच, तर सोबत विश्वास देवकर असतील, त्याचप्रमाणे माजी महापौर श्री गुरुजी बग्गा, शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपालजी अय्यर, तसेच या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे निदेशक नाशिक परिसराचे प्राचार्य श्री नीलाभ तिवारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्याप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे तो दक्षिणामनाय श्रृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी, त्याचप्रमाणे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विदुशिखर भारती महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने इथे संपन्न होत असून या कार्यक्रमाचे संरक्षक केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास वरखेडी सर हे आहेत. त्यांच्या सहयोगाने आणि महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय यांच्या संयुक्त तत्त्वावधानाने हा कार्यक्रम आज नाशिकमध्ये गोदेच्या तटी दीपक प्रज्वलनाने उद्घाटन आज सुरू झालेला आहे. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नासिक परिसर एवं महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नासिक के संयुक्त तत्वावधान में यह जो शास्त्रार्थ महासभा एवं युवा विद्वत सम्मेलन आयोजित हो रहा है, ये अपने आप में अनूठा है. वास्तव में भारत के गुरुकुलों में अपना जीवन समर्पित करके जो विद्वान शास्त्रों का अध्ययन करते हैं, न्याय शास्त्र, मीमांसा शास्त्र, वेदांत शास्त्र, ऐसे अनेक शास्त्रों का अध्ययन करते हैं, ऐसी हमारे यहाँ प्राचीन काल से परंपरा चली आ रही है कि उन विद्वानों का एक साथ मिल करके शास्त्रार्थ करना अर्थात बहस करना नहीं, शास्त्रार्थ करना अर्थात जो अध्ययन उन्होंने किया है, जो उन्होंने सीखा है, जो अनुसंधान उन्होंने किया है, शोध किया है, उस शोध को परस्पर साझा करना और साझा करने के साथ साथ उस पर होने वाले क्रॉस प्रश्नों का जवाब देना. तो एक बहुत विद्वत परंपरा प्राचीन काल से चली आ रही है. ये नासिक नगर का, नासिक दक्षिण की काशी है नासिक, और इस नासिक का ये सौभाग्य है कि यहाँ पर शास्त्रार्थ महासभा का आयोजन हो रहा है. पूरे भारत से इसमें 50 युवा विद्वान और 8 राष्ट्रीय निरीक्षक विद्वान, ऐसे 58 विद्वानों को इसमें आमंत्रित किया है. हर विद्वान, आज उद्घाटन सत्र संपन्न हुआ,
आज उद्घाटन के बाद अपराह्न से लेकर के आने वाले 2 दिनों तक प्रत्येक दिन न्याय, मीमांसा, वेदांत, व्याकरण और गणित, ऐसे इन 5 शास्त्रों में शास्त्रार्थ होगा। एक विद्वान लगभग 1 घंटे तक निरीक्षक विद्वानों के द्वारा उसका निरीक्षण किया जाएगा। वो अपने शास्त्रार्थ की प्रस्तुति करेगा, उसको प्रश्नों का सामना करना पड़ेगा। इसे प्रत्येक विद्वान 1 घंटे तक शास्त्रार्थ करेगा। 3 दिन तक चलने वाली इस शास्त्रार्थ महासभा का समापन 13 तारीख को होगा। हमारा जो उद्देश्य है कि इस शास्त्रार्थ परंपरा के माध्यम से जो बौद्धिक विकास होता है वो आधुनिक शिक्षा पद्धति से नहीं हो सकता। अतः इस प्राचीन पद्धति का संरक्षण और इसके माध्यम से धर्म, संस्कृति और संस्कार को समाज तक पहुंचाना, समाज को भी इस पद्धति से परिचित कराना, यह इस महासभा का उद्देश्य है।